ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है
यानंतर मी चौडेश्वर सैनिक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ज्यांना ज्यांना सत्कार करायचा असेल स्टेजच्या जवळ यायचं. या चौडेश्वर शांता है पूज नशा मातृभूमि की शांता, पूज नशा मातृभूमि की शांता है. हम लहराएंगे हर जगह, हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा. नशा ये हिंदुस्तान की शान का है, नशा ये हिंदुस्तान की शान का है. प्रमुख यांच्या वतीनं त्यांचे बंधू या ठिकाणी त्यांना शंकर मोठे मेजर यांचा या ठिकाणी सत्कार करत आहे. त्याचप्रमाणे दादांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी शंकर मोठे मेजर या टकले यांच्यातर्फे शंकर मोठे मेजर यांच्यातर्फे या ठिकाणी शंकर मोठे मेजर यांचा त्याचप्रमाणे तरुणजुले कुटुंबातर्फे शंकर मोठे मेजर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान होत आहे कोरमुडे कुटुंबियाचा आणि वाबळे कुटुंबीय मोठे कुटुंबियाकडून हरता या ठिकाणी हा जवान आपल्या समोर एक या ठिकाणी मोठे मेजर यांचं वेलकम करत आणि या सन्मान. यानंतर समोर अशोक मोठे कृपया स्टेजवर या. चौडेश्वर सैनिक फाउंडेशन पोलीस समोर या ठिकाणी या ठिकाणी त्यानंतर सुभाषकडे यायचा माननीय श्री गुडके मेजर त्यासाठी आवर्जून पोहोचले असणारे आमचे मित्र त्याप्रमाणे भाऊसाहेब कोरमुडे मेजर यांना विनंती आपण आपला या ठिकाणी सन्मान. धन्यवाद. ही आपली भारतीय संस्कृती आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचे सेवानिवृत्ती पर्सन आदरणीय शंकर मुठे जे सिव्हिल इंजिनियर, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर आणि येथे जमलेले सर्व गृहस्थ, या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार. मनानं दिलदार, बोलणं दमदार, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार, असा सर्वसमावेश व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती म्हणजे माझे दाजी. तर आज या ठिकाणी 22 वर्ष देश सेवा करून आपल्या समोर इथं आहेत. तर त्याबद्दल आपल्या फॅमिलीतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्याच चंद्राची. तर मग याच मंगलमय सोहळ्याची सुरुवात आपण केक कटिंग करणार आहोत. तर मी माझ्या फॅमिलीला विनंती करते की त्यांनी केक कटिंग करावं. तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. है अर्ज़ ये दीवाने की जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो. कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा.
चल तेरा रहे रंग बिरंगा। 22 वर्षाची नोकरी, कोयऱ्याचं भूषण, कोयरे पठाणचं भूषण. तसे तुमचे बंधू आमच्या ऑर्डनन्स मध्ये होते, राजू मोठे. पण तुम्ही 22 वर्ष करून जे सिव्हिल इंजिनिअरला डिप्लोमा म्हटलं जातं, घरं बांधण्याचे जे कामं बांधले जातात त्यांनी हे कामं करून आले पेटरीमध्ये. आणि 22 वर्ष तुम्ही सेवा तिकडे दिली. तुमच्या फॅमिलीचे, आई वडिलांचे, तुमच्या भोयरे या सगळ्या परिवाराचे, सर्व ग्रामस्थांचे, त्यांचे तुमच्यावरती खूप उपकार आहेत. तुम्ही 22 वर्ष केलेत. आता तुम्ही इथे येऊन तिकडे सेवा दिली. आता त्या सेवेचे काही उपकार फेडण्यासाठी तुम्ही भोयरे गावामध्ये अशी सेवा करायची त्या जेणेकरून इथं तुमची सैनिक सेवा आहे, कवडेश्वर सैनिक संस्था इथं चालली आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये 4 चांद लावायचे. म्हणजे चंद्रयान पाठवलं तर तुम्ही सूर्ययानवरती पाठवण्यासाठी असे कामं करायचे तुम्ही तुमच्या फॅमिलीनी. आणि आता भोयरे पठार आपलं चास, सोनेवाडी, लिमगाव, कामगारगाव याच्यामध्ये काही फरक नाही. आपण पंचक्रोशीतले असे माणसं आहेत का तुमच्यासारखे माणसं आले तुम्हाला सुद्धा पुढे पाठवायचे ना. तर परीक्षा देऊन चांगल्या ठिकाणी पुन्हा इथले इंजिनियर, डॉक्टर झालेले त्या पद्धतीने तुम्ही कुठल्या तरी MPSC करून चांगल्या याच्यावरती लावा अशी माझी शुभेच्छा. विक्रांत राजमाई सैनिक संघटनेतर्फे, तसेच प्रहार सैनिक संघटनेतर्फे, माझ्या भोर परिवारातर्फे, चासगावच्या सर्व ग्रामस्थांतर्फे आणि या जमलेल्या सर्व ग्रामस्थांतर्फे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही भावी आयुष्यामध्ये आणखी प्रगती करून तुमच्या या जीवनाचं सार्थक तुम्ही भोयऱ्यामध्ये ठेवात, भोयऱ्यामध्ये तुम्ही खूप उंच व्हात अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्रत्येक रात्री मागे सुद्धा एक पहाट मात्र असतेच. लोक त्रास पाहून घाबरतात, पण प्रत्येक संकटांमागे आणि दिवसांमागे एक विजयाची मात्र पहाट असतेच. तर याच पॉझिटिव्ह थॉट बरोबर आपण फौजीच्या काही जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. वॉल्यूम करा थोडासा लाव. To stand for you, and we are very proud for your retirement. My dad's military career was very incredible. He had faced many challenges which had tested his patience. It has been given him a better leadership. His leadership had on battlefield and in battlefield both had been. सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वडील बंधू, मित्रपरिवार आणि माता भगिनी यांचं मी या ठिकाणी प्रथमतः सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी सांगायचं झालं तर माझ्या अगोदरच्या एका दिदीने खूप सुंदर असं त्या मेजरबद्दल या ठिकाणी वक्तव्य केलं. खूप छान वाटलं. मित्रांनो, मी खरं या अर्थाने धन्यवाद देईन आणि मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या आपल्या केळगाव नगरीचे सुपुत्र सन्माननीय अण्णा काळभोर, खरंच खऱ्या अर्थाने तुमच्या 2 मुली अशा घरात जन्माला आल्या आणि अशा कुटुंबामध्ये तुम्ही दिल्या. खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं होतं, कारण माझाही जावई एक मिलिटरी मेजर आहे. खऱ्या अर्थाने अण्णा, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. असे संस्कार मुलींवर तुम्ही केले, कारण तुमचं नाव चुकून या ठिकाणी राहिलं होतं, परंतु तुम्ही खरंच असे पिता आणि माता या ठिकाणी जन्माला आले. खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एक वार या संपूर्ण उपस्थितांच्या वतीनं धन्यवाद देतो की एक मेजर ज्यावेळेस सर्व्हिस करतो आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, त्यावेळेस ज्या मुली, कारण माझी मुलगी घरी असते, तुम्हाला खरं सांगतो, तिच्या भावना, तिच्या वेदना मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यामुळं नव्याने सांगण्याची गरज नाही. मेजर साहेब, आपण ज्यावेळेस सीमेवर खऱ्या अर्थाने तुम्ही देश संरक्षणासाठी ज्यावेळेस जात असतात, परंतु त्याच खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो तुमच्या अर्धांगिनीच असतो, असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. या ठिकाणी असो, अधिक वेळ नाही घेत, कारण या ठिकाणी तुमच्या सरकारमूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं तुमचा मित्रपरिवार असेल, तुमची माझी भेट प्रथमतः झाली, परंतु मी एका मेजरचा सासरा असल्या कारणानं आणि माझे परममित्र केळगाव नगरीचे सुपुत्र सन्मान्य जालिंदरजी केदार, त्याचप्रमाणे आमचे स्वप्नील कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मेजर, तुम्हाला या ठिकाणी माझा एक मुद्दा सांगायचा. माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता.
आणि मी फोन केला होता जालिंदर केदारला की मॅक्स केअर हॉस्पिटलला ताबडतोब ये. परंतु जालिंदर केदारनी मला त्या ठिकाणी फोन करून सांगितलं की नाही, मला भोयरे पठारला जायचंय आणि ताई मला वाटतं तुमच्या फार्म हाऊसमध्ये काहीतरी साप निघाला होता. म्हणजे बघा, असे मित्र मेजर साहेब तुम्ही मित्र असे जमावले ना की जालिंदर केदारचा आम्ही एवढा मित्र, एक घास आम्ही 2 ठिकाणी खाणारे आहोत. माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला असल्या कारणानं सुद्धा जालिंदर केदार त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आला नाही, परंतु तुम्ही देश सीमेवर असल्या कारणानं त्याने माझा सुद्धा त्याग केला आणि तुमच्या फार्म हाऊसमध्ये कोणतरी साप पकडणारा माणूस या ठिकाणी तो घेऊन आला होता. अरे मित्रही तुम्ही असे जमावलेत की त्यांचाही नामोल्लेख करणे या ठिकाणी स्वाभाविक आहे. म्हणजे मेजर तुम्हाला सांगतो, भैरवनाथाला असं करतो. खरंच या 2 मुली, 2 बहिणी, खूप सख्या बहिणी, सख्या जावा आणि अण्णा तुम्हालाही या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरंच सुंदर परिवार या ठिकाणी तुम्ही खूप हे केलं, तेव्हा तुमचं मी या ठिकाणी सन्मानपूर्वक असं स्वागत करतो. आणि मेजर तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप असे हे करतो. आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी मी थोडासा नामोल्लेख राहून गेला. अहमदनगर शहराचे माजी नगरसेवक सन्माननीय आमचे मार्गदर्शक दिलीपजी सातपुते साहेब, त्यांचे थोरले बंधू अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी भाऊ सातपुते आपण उपस्थित झालात. त्यांचे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात. त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्यांचंही आपल्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. आणि याच ठिकाणी पुढील आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या जामगाव परिवाराच्या वतीने. धन्यवाद. तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकणे असूच ते आपली ही भोयरे पठार नगरी. तर मी आपल्या सेवानिवृत्ती पर्सनला विनंती करते की आज आपल्या फॅमिलीने म्हणजे मी, तुमच्या बायकोने आणि तुमच्या भावाने हा तुम्हाला सरप्राईज पार्टीचा जो प्रोग्राम अरेंज केला होता आम्ही तिघांनी मिळून, तर आज हे सरप्राईज पाहून तुम्हाला कसं वाटतंय तर तुम्ही 2 शब्दात सांगावं. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र विनंती करून मी 2 शब्द बोलत आहे. विशेषतः म्हणजे भोयरे पठार, भोयरे गावाचे सर्व ज्येष्ठ माझे मित्र नागरिक यांना मी धन्यवाद करतो की एवढा वेळ टाइम काढून कमीत कमी 1-2 तास झाले. मी पाहते कुणी पण गेले नाही, सर्व वाढून राहिले, कमी नाही झाले. त्यामुळे मी पहिलं तुमचं मतलब हार्दिक अभिनंदन करतो की खरंच माझ्यासाठी तुम्ही एवढा वेळ थांबले. दुसरी एक गोष्ट म्हणजे आजचा जो कार्यक्रम होता हा माझ्यासाठी बिलकुल सरप्राईज होता. मला बिलकुल माहिती नव्हतं की आज कार्यक्रम पण आहे. मी पुण्याहून निघलो, मला फोन करतायत की किती वाजता पोहोचताल. मी गाडी चालवली, आपल्या जेव्हा यायचं मी गाडी पुण्याला ठेवली होती. पण नंतर मला सासमध्ये आल्यावर कळलं का असं आहे, सगळे फोन का करतात बरं, एवढं काही आहे का पुढं. पण हा कार्यक्रम आहे, एवढा स्टेज शो आहे, जेवण ठेवलं, हे मला माझ्या फॅमिलीने, माझी वहिनी यांनी सगळ्यांना सरप्राईज दिले. माझे भाऊ हे, माझे मित्रपरिवार यांच्या सगळ्यांचं त्यामध्ये सहकार्य आहे. विशेष दर्यातले माझे मित्रपरिवार, कवडेश्वर ग्रुपचे अध्यक्ष, कवडेश्वर सगळा ग्रुप, सगळे आजी माजी सैनिक, चास कामरगाव, त्यानंतर हिवरे बाजार गावचे सर्व नागरिक, आजी माजी सैनिक यांना सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज म्हणजे मी आर्मीमध्ये 22 वर्ष काढले. आता आर्मीमध्ये आजी माजी सैनिकांना माहिती, आर्मीमध्ये 22 वर्ष का 32 वर्ष काढणं बी सोपं आहे आणि 1 दिवस काढणं बी खूप अवघड आहे. म्हणजे अशी सिच्युएशन असते कधी कधी. तर मी आर्मीमध्ये मी नेव्हीमध्ये पण काढलं, एअरफोर्समध्ये पण काढलं. मी एक MS मध्ये ॲज अ सिव्हिल इंजिनियर होतो. पहिलं मी ॲज अ सोल्जर म्हणून रिक्रुटमेंट झालतो, बट मी एक एक्झाम देऊन डिप्लोमा करून त्यानंतर मी MS मध्ये ॲज अ सिव्हिल JEE या पोस्टवर कार्य करत होतो. त्यानंतर मी माझं BTech कम्प्लीट केलं. आता मला PWD मध्ये किंवा ZP मध्ये पण वॅकन्सी की त्या सेम जॉबला सेम पोस्टवर हे करण्यासाठी, जॉईन करण्यासाठी. पण माझा एक विशेष चाललाय प्रोग्राम का कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आला आणि अनुभव आला. त्यामुळे कन्स्ट्रक्शनचं मला बिगिनरचं आर्मी थ्रू कार्ड पण भेटतंय MEHचं. त्यामुळे मी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढे जावा आणि जे गरीब लोक असतील किंवा ज्यांना घर बांधायचा प्रॉब्लेम असेल त्यांचे प्लॅन काढून द्यावे किंवा तेव्हा कमी खर्चात घर कसं बांधता येईल, त्यांना माझ्या पद्धतीने कशी हेल्प होईल, त्यांना जी पण माझ्या पद्धतीने हेल्प होईल त्यांना मी निश्चितच करणार. ज्याला घर नाही त्याला घर कसं बांधायचं हे मी निश्चित सांगणार आणि कमी खर्चामध्ये आणि कमी प्लॅनिंगमध्ये कसं घर बनवायचं हे मी निश्चित सांगू शकतो. कारण की MS मध्ये घराला खर्च जास्त होतो, पण त्याचा कमी कसा करायचा ते आम्ही एक आराखडा काढलेला आहे. तरी पण कोणत्या ग्रामस्थाला किंवा भोयरे पठार, भोयरे खुर्द, मी दोन्ही गावचा ग्रामस्थ आहे. माझा जन्म भोयरे पठारमध्ये झालेला आहे, शिक्षण भोयरे पठारमध्ये, लहानचा मोठा भोयरे पठारमध्ये. माझ्या आजोबांनी माझा सांभाळ केला, चुलत्यांनी पण शिक्षणाला भरपूर मदत केली. त्यानंतर मी भरती झालो. भरती झाल्यानंतर मी भोयरे खुर्दमध्ये आलो. म्हणजे मी भोयरे पठार आणि भोयरे खुर्द दोन्हींचा मी ग्रामस्थ आहे जवळजवळ. त्यामुळे दोन्ही गावचे कोणते पण मतलब माझ्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकते असे प्रॉब्लेम माझ्यापर्यंत जर आले तर माझं निश्चित सहभागी राहील, त्याच्यामध्ये सहयोग राहील की सॉल्व्ह करावं. आणि दुसरी गोष्ट माझी एक फ्युचर प्लॅनिंग आहे. वर एक जागेचं थोडंसं आमचं चाललंय डिस्प्यूट झाल्यावर
मी एक ओल्ड एज होम म्हणजे वृद्धाश्रम नक्कीच बनवणार आहे थोड्या दिवसामध्ये, 1-2 वर्षामध्ये. ते एक माझ्या पहिल्यापासूनची इच्छा होती, कारण की माझा लहानपणापासून सांभाळणं एका म्हाताऱ्याने केला. तर म्हणलं एक म्हातारा जर आपल्याला एवढं मोठं शिकून मोठं जाऊ शकतो, तर आपण म्हातारे झाल्यावर ज्यांना नाही कोणी सांभाळत, असं नाही म्हणत का वृद्धाश्रमामध्ये कोणी यावं, पण ज्या ग्रामस्थांना नाही असे प्रॉब्लेम आहेत किंवा मुलगा नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम आहेत, त्यांना मी निश्चितच तिथं त्यांच्या म्हणजे लास्ट याच्यापर्यंत सर्व अंत्यक्रिया विधीपर्यंत मी तिथं सांभाळेन, ही मला मी अनुभव. आणि दुसरी गोष्ट, गावामध्ये हिवडे बाजारमध्ये असू दे किंवा चासमध्ये कामगार कुठं पण रोडचे कामं चाललेत किंवा सरकारी कोणते कामं चाललेत, त्याच्यामध्ये मी निश्चितच माझा टाइम काढून त्यांची CA कॉपी एकदा तरी चेक करेन. कारण की एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की त्यांना काम हे उत्कृष्ट दर्जाचंच होईल, हे मी सर्वांना गॅरंटी देतो की 100% त्याच्यामध्ये माझं आहे. आणि हा जो आजच्या कार्यक्रमाला जो तुम्ही एवढा टाइम दिलाय, माझ्या परिवाराने जे एवढं मॅनेजमेंट केलंय, मला तर खरंच माहिती नव्हतं की एवढं काय होऊ शकतं आणि तुम्ही एवढ्या लोकांनी एवढा टाइम दिला असेल. आणि सरप्राईज म्हणजे खरंच सरप्राईज आहे. आणि असं नाही का मला माहिती होतं आणि नाही हे DJ लावणं किंवा हे सगळं स्क्रीन हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आणि रिटायरमेंट लाईफ म्हणजे खूप मोठा दिवस असतो. आता माझ्यावरचं बर्डन नाही का माझी सुट्टी संपणार आहे, मला जायचं आहे. त्यामुळे माझ्यासाठी एक खुशीचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही एवढा टाइम दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासही हसरत प्रार्थना राहील सदा आमची. तुमच्या कर्तृत्वाने पाणी इतिहासाची लिहिली जावी, हीच सदिच्छा आम्हा सर्वांची. तर पुन्हा एकदा माझ्यातर्फे दादी तुम्हाला सॅल्यूट. मी आपणास या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपलं भावी आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं आणि विशेष आरोग्यपूर्ण जावं असं मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर निमगाव वाघेचे युवा होतोय ही फार आनंदाची गोष्ट आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. इकडे लक्ष समोर पाहिजे. त्यानंतर त्याचप्रमाणे त्यांचे मित्र जादूचे केदार मेजर 2 मीटर